शिखर द्रुमपाणी. प्रभू रामचंद्र भगवान की जय. हे सभा सकळ संतांची, ऋषी मुनी विरक्त्यांची, पंडित पाटक ज्ञान या सकळांची विनवणी. अधिकते सरते नुन्यते पुरते करून घ्यावे तुमते विनवित्व असे. जयांचे केलिया स्मरण होय सकळे विद्यांचे अधिकरण तेची वंद श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार. आता ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड असे नाव सर्वांच्या अखंड मुखामध्ये राहो. ही सर्वासाठी सर्वात्मा सर्वेश्वर परमात्मा परमेश्वर प्रभू रामचंद्र हनुमानजी यांच्या चरणी प्रार्थना. वज्रदृष्ट वज्र आहे दृष्टीत ज्याच्या असा तो वज्रदृष्ट. धूम्र आहे अक्षात ज्याच्या तो धूम्राक्ष. धूर आहे डोळ्यात ज्याच्या नका डोळे धुरे भरून यावं त्याला काय म्हणतात माणसातला धूम्राक्ष. दृष्टीत ज्याच्या वज्र आहे, ज्याच्या दृष्टीत वज्रेसारखी ताकद आहे. ज्या दुष्ट माणसाच्या नजरेला एखादी चांगली व्यक्ती जर आली तर चांगल्या व्यक्तीला दुष्ट माणसाच्या नजरेतून सुटका मिळत नाही. त्याला म्हणतात वज्रदृष्ट. तो झाला माणसातला आणि तो राक्षसातला होता. आणि त्यानं अनेक हत्यार सोडलेले आहेत. सोडल्यानंतर राम नामामध्ये रंगलेले जे काही वीर आहेत का, देहीच विदेही भोगुदशा अशी त्यांची स्थिती होती. देहावर देहे जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ वाहो, चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. हा भाव रामकार्यासाठी रणांगणाच्या ठिकाणी वानराच्या अंतकरणात होता. म्हणून आपल्याला सोडलेले बाण लागू लागले, आपल्या देहाचं काय व्हायला लागले याची पर्वा राम कार्यापुढं न गणना. अशा राम भक्तालाच पर्वताचे शिखर हे नैसर्गिक त्यांना सर्व सामग्री प्राप्त होती. यांना सायासानं प्राप्त करून घ्यावा लागत होती. तर भगवंताची कृपा असल्यानंतर सायास करायला लागत नाही, होऊन सर्व काही आपल्याला प्राप्त होते. अशा प्रकारचं कार्य वानराचं होतं. वानर गणित नाही, याची पराकाष्ठा केलेली वायाला जाऊ लागलेली आहे. अशा प्रकारचं युद्ध त्या ठिकाणी होतं. राक्षस त्यांच्या वाईट कृत्याचे ओढ मोडून होते आणि वानर आपल्या चांगल्या कार्यामुळे राक्षसावर विजय मिळत होते. अशा प्रकारची परिस्थिती होती. रवी नाटोपती वानरा चिंतानी मग्ना वज्रभ्रष्ट सर्व संहारक जे अस्त्र अति दुर्धर योजिले. हो, त्या ठिकाणी एवढं कौशल्याने युद्ध करतोय, पण मला एवढ्या शास्त्र साधण्याच्या आवेशामध्ये मी युद्ध करतोय तरी सुद्धा वानर सेना मला आकळत नाही, मला जिंकता येत नाही. अशा प्रकारची माझी परिस्थिती झालेली आहे. आता आपण शेवटचा पर्याय, आतापर्यंत ते शस्त्र मी कुणालाच वापरलेलं नाही. नदीला आल्याने नदीला आल्यानंतर माणूस दुसऱ्याचा विचार करण्याचा आपला दुसऱ्याचा आता आपल्याला नाश करायला बसल्यानंतर त्याचा विचार ह्यो करीत नाही. मग ते शस्त्र कधीच कोणावर न वापरलेलं आज सोडायच्या विचारामध्ये त्या ठिकाणी तो वज्रदृष्ट आहे आणि त्यानं ते हातामध्ये भात्यातून घेतलेला आहे, वापर करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. तो बळवंता सर्वेता करावया वानराच्या घाता होय अस्त्राचे सोडिता. तर तो मंत्रा जो मांत्रिक जरी असला तरी त्याचा काही उपयोग होत नाही. मंत्र चढे थोडा तो धडची होय वेडा आणि पडिले नाठवे समयी शास्त्र तरी देव क्षोभ जाणीचे. आपल्याला जे पाठ आहे का आणि बोलायच्या टायमालाच ते ध्यानात येत नाही आणि त्याला काय म्हणायचं देव क्षोभ जाणीचे. पण याच्यावर देव क्षोभ झालेला नव्हता म्हणून त्याला अवगत असलेले मंत्र ते अस्त्र सोडण्यासाठी जो मंत्र बोलावा लागत होता तो मंत्र त्यानं आठविला त्याच्या ध्यानात
आलेला आहे म्हणून वाचेतून तो निघू लागलेला आहे. वाचेतून शब्द स्पष्टीकरण होऊ लागलेला आहे, मंत्राचा उच्चार होऊ लागलेला आहे आणि मंत्राचा उच्चार झाल्याबरोबर जे शस्त्र आहे ते शस्त्र तिथं हजर होत होतं अयोध्यापुढं. आता त्या ठिकाणी हजर झालेलं आहे आणि सोडण्याच्या तयारीमध्ये वज्रद्रष्टा आहे म्हणतात. अस्त्रविद्येचे बळगाडे मागील मागे पुढील पुढे वानरा भेटले पुराणे चौकडे रणमार. हो, ताकद मंत्राची आहे, ताकद तपाची आहे. तपे विन दैवत तिथल्या विन प्राप्त आणि गुजे विन हित कोण सांगे. सायास केल्याशिवाय जे पाहिजे ते आपल्याला मिळत नाही, हा निसर्ग नियम आहे. आज मी काहीच करणार नाही, मला मिळायला पाहिजे, तो देवाच्या पोटी जर मला आला असला तरी त्याला ते मिळत नाही. इथं देव आले सायासानं त्यांना मिळवावं लागलेले, तर बाकीच्याची काय खाताय. अशा प्रकारची त्यांची परिस्थिती आहे. आणि मग त्यानं मंत्र जे अस्त्र पाहिजे त्याचा जपल्याला ते अस्त्र तयार झालेलं आहे. आणि ज्यांना मारायचंय वानराला त्यांच्यावरती सोडलेलं आहे. पण ते असलं चमत्कारिक अस्त्र होतं, दिशा एकीकडली जावीत होतं आणि चौकड रन मारा करीत होतं. अशा प्रकारचं ते अस्त्र पुढल्याला बी बाण तयार झाले मारायला, साईडच्याला बी तयार झाले आणि महागाल्याला सुद्धा तयार झाले. म्हणजे जिकडे तिकडे अवघे परब्रह्माची गोंधळे, जिकडे तिकडे पाणीच पाणी आणि खळखळणारे झरे. आणि अशा प्रकारचे बाण जिकडं तिकडं बाणच बाण, महागाल्याला माराय बाण, साईडच्याला मारायला बाण, पुढच्याला बी मारायला बाण, बघतंय एकीकडून दिसतंय एकीकडून. अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी झाली म्हणतात. अस्त्रविद्येच्या बाणी वानर पडी पाडले रणांगणी एक उपळता गगनी पाडी बिंदोनी साठो. संकट आलेलं आहे आता आपण राम कार्य करीत असताना संकट येतंय आणि त्यावेळेस लोक काय म्हणते, देवदेव करून सुद्धा खेव महाग लागलेला आहे. आता देवदेव करण्यामध्ये काय अर्थ राहिलेला नाही. माळ घातल्यापासून तर जास्तच वाईट व्हायला लागले. आता माळ ठेवण्यात सुद्धा काही अर्थ राहिलेला नाही. असे काही महाशय म्हणते, पण मूर्खा ती तुझी परीक्षा असते, त्या देवाच्या परीक्षामध्ये पास झाल्याशिवाय तुला मार्क मिळून पदावर रवाना होता येत नाही. पण ते मूर्खाला समजत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आता जिकडे तिकडे बाण मारा करीत होते, रणमारा वानराला करीत होते, रणामध्ये वानराला त्रासून टाकीत होते. आता जीव बचण्याची वेळ आपल्यावर आता नाही. असं ज्याचं त्याचं अंतकरण ज्याची त्याला खात्री देत होतो. आता आपण आकाश मार्ग एकच मोकळा आपला मार्ग. आता 10 दिशा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, असं झाले. म्हणजे आता आपल्याला वरला मार्ग मोकळा आहे ना, आकाशाचा मारा उड्या. पृथ्वी तलावर असलेले वानर आकाशात उडून गेले, पण तिकडं सुद्धा हे मंत्रयुक्त अस्त्र मारा करू लागलेले. अशा प्रकारची परिस्थिती झाली म्हणतात. जैवी पाहोनी प्रयंत अंतक करी जीवघात दैवी वानरा रणवृत्त असे करीत वज्रद्रष्ट त्याच्या दृष्टीत वज्रासारख्या जर कुणी आलं तर त्याला सुट्टीच मिळत नव्हती. असला तो वज्रद्रष्ट होता. सगळ्याला 10 दिशा ज्या आहेत का, त्याने 10 दिशा आत्मारा, 10 दिशाला याचे वानर होते. त्याच्यामुळे त्याच्या सपाट्यातून दिसलेला वानर चुकू शकत नव्हता त्याच्या अनुसंधानामधून. अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी सगळ्याला झालेली आहे. सगळ्यावर मोठं संकट निर्माण झालेलं आहे. आणि त्यावेळेस काय घडलेलं आहे, देखोनी वानराच्या भारा क्रोधे कापतसे थरथरा सजोनिया बाणधारा रणी वानरा निवटित. त्याचा सपाटा सुरू झालेला आहे. जसे जसे वानर बाणाच्या माराने पडते रणांगणाच्या ठिकाणी व्याकुळ होऊन तसा तसा याला उल्हास येऊ लागलेला आहे. शत्रू पक्ष जसा जसा पराभूत होईल
आणि त्याच्याबरोबर लढाई युद्ध जो असतो का त्याला तसा तसा मारण्याचा उल्हास निर्माण होत असतो. आणि त्याप्रमाणे हा वज्रद्रष्टा जसे जसे वानर बाणाने पडत होते तसा तसा त्याला उल्हास येत होता, रागाने थरथर कापत होता आणि बाणावर बाण सोडून रणांगणाच्या ठिकाणी वानरांना पाडण्याचा प्रयत्न अति उत्साहाने करू लागलेला आहे. म्हणतात अस्त्र विद्येचे बाणी वानर सैना भंगली रणी अंगदे देखिली दुरोनी आला गरजोनी साठो. हो, या वज्रद्रष्टाच्या रणमाऱ्याने रणांगणाच्या ठिकाणी सर्व राक्षसांचा रणमारा करणारे सर्व काही जे वानर आहेत हे बाणाने खिळखिळ कडून जर्जरित केलेले आहेत.